नांदेडमधल्या सरस्वती नगरमध्ये खंडोबा मंदिर परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय। नगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रार दाखल करूनही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। लवकरात लवकर नगरपालिकेनं घाण उचलून परिसर स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। उन्हाळ्यात जळगावकरांची पाण्याची चिंता मिटली आहे। वाघूर धरणात 2 वर्ष पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे। सध्या धरणात 78% पाणीसाठा उपलब्ध आहे। रावेर ते छत्रपती संभाजीनगर मार्गे भंगार बसेस सर्रासपणे धावतायत। एसटी महामंडळ प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप केला जातोय। दरम्यान बसच्या दुर्दशेमुळे हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात सापडलाय। त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे। पुण्यात शनिवारी सर्व महिलांना मोफत बस सेवा दिली जाणार आहे। महिला दिनाचे औचित्य साधून पीएमपी प्रशासनाने मोफत बस सेवेचे आयोजन केले। मात्र केवळ तेजस्विनी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांनाच याचा लाभ घेता येणार आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नागपूरमधील भानेगाव परशिवनी मार्गावर 3 चोरट्यांनी चक्क एटीएम मधील मशीन लंपास केले। जवळपास 2 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरांनी चोरी केलाय। दरम्यान ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे।